त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. यस्त्वात् मरतिरेवस्य दात्मतृप्तच्च मानवा आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. बाबा, जो माणूस मनुष्य देह मिळाल्यानंतर तो वयात येतो. वयात आल्यानंतर तिथं आपल्याला दोन निर्णय घ्यायचे असतात. एकतर संन्यास घ्यायचा का प्रपंच करायचं किंवा गृहस्थाश्रम करायचं. 99% लोक गृहस्थाश्रमातच पडतात. पण एखादा रामदास स्वामीसारखा माणूस तो सावधान म्हणलं की ते मंडपातून पळून जातो तो. मग तसा जो माणूस आहे तो गेला, घरून निघून गेला. त्याला घरी काही जी प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीची आशा नाही, त्याला कोणत्याच प्रकारची आशा नाही. असा माणूस निघून गेला घर सोडून, फार दूर गेला. 200-400 किलोमीटर 500 किलोमीटर गेला आणि मग झाडाखाली बसतो आणि दुपारा जातो, भिक्षा मागून आणतो, जेवण करतो, पुन्हा परमेश्वराचं चिंतन करत बसतो. तर अशा माणसाला जगात काय व्हावे याची काहीच गरज नाही. पाऊस पडला त्याला काही गरज नाही, नाही पडला तर त्याला काही चिंता नाही. कोणाचं लग्नाची गरज नाही, कोणाच्या याची गरज नाही, कशाचीच गरज नाही. कोणी मेलं तरी गरज नाही, कोणी मेलं तर याला रडायची गरज नाही आणि हा मेला तर कोणी रडत नाही. अशी परिस्थिती म्हणजे असा जो माणूस असतो याला श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की ह्या जो माणूस आहे यस्त्वात् मरतिरेवस्य दात्मतृप्तच्च मानवा आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. तर असा जो माणूस आहे तर ह्या माणसाला तो जो परमेश्वराचे चिंतन यस्त्वात् मरतिरेवस्य दात्मतृप्तच्च मानवा, जो परमेश्वराच्या चिंतनामध्ये तृप्त आहे, तृप्तच्च मानवा आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. त्याला कोणतंच कार्य करायची गरज नाही, त्याला कोणावर अवलंबून राहायची गरज नाही. तो निराळंबी कोणावर बी अवलंबून नाही. तो ह्या गावात नाही भिक्षा मिळाली चालले दुसऱ्या गावात नाही मिळाली चालले तिसऱ्या गावात. आणि जिथं जसं राहता येईल तसं राहणे, जिथं खाता येईल तसं खाणे. तर अशा आणि परमेश्वराच्या चिंतनात घडून राहणे. तर असा जो माणूस आहे त्याला ह्या संसाराशी ह्या जगाशी कोणताही म्हणजे त्याला हितसंबंध राहत नाही. तर माय बाबा असे दोन माणसं आहेत. पण जो संसारात राहतो त्याला मग पत्नी आहे, पत्नीचे नातेवाईक आहेत, नातेवाईक वारले याला जाणंच आहे. आपल्या बहिणीला दिवाळीला आणणंच आहे, तिचा सरबारास करणंच आहे, घरचा आईवडिलाची सेवा करणंच आहे, आईवडिलाचं शेवट करणंच आहे. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या सांसारिक माणसाच्या मागं राहतात. पण तो जो माणूस आहे जो घरातून निघून गेला आणि तिकडं भिक्षा मागून खातो आहे आणि पुन्हा परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून राहतो आहे, अशा माणसाला काही गरज नाही. तर जो माणूस संसारी आहे, संसारी लोकांसाठी मायानं काय केलं, स्वयज्ञ प्रजासृष्ट पूर्ववाच्य प्रजापती अनेन प्रसिद्धो मे सवतिष्ठ कामधू. तिनं मायानं काय केलं,
असं आहे. म्हणजे ही यज्ञ प्रजा निर्माण केली आणि प्रजेला सांगितलं की ह्या देवता ज्या आहेत ह्या देवताला तुम्ही संभावित करा. देवता तुमचं उत्पन्न वाढवून देत्यान, तुम्हाला म्हणजे सिद्धी देत्यान, प्रसिद्धी देत्यान, तुम्हाला म्हणजे हे देतान, समृद्धी देत्यान. आपण तुम्ही त्याला इष्टान भोगांनी हो देवा दास्यंते निभाविता तैर दत्तान पदाव्यो यो भुंगतेच ते नेवसा. आणि त्या तुम्हाला समृद्धी देतात, पण तुमच्या वाट्यातून तुमच्या कमाईतून त्याला काहीतरी तुम्ही देत चाला. आणि जर जो देत नाही तो म्हणजे पापच खातो. आणि यज्ञ आणि जो त्याच्यातून उरलेला खातो यज्ञ शिष्टा शिन संतो मुच्यंते सर्व केली तिथे भुंजते ते तो गम पापा हे पचंत्यात्मकानं. आणि सगळ्याला देऊन 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 जे राहील ते जो खातो तो माणूस नाही का मुच्यन त्याचे सगळे किलबिसर नष्ट होतात. त्यामुळं असं मायानं सांगितलं. आणि मायाने एक चक्र सांगितलं. ती म्हणली अन्नात मोहंती भूतानी पर्जन्यात नसंभव. अन्नापासून प्राणी तयार होतात आणि अन्नापासून प्राणी तयार होतात आणि पर्जन्यापासून अन्न तयार होते. अन्नात मोहंती भूतानी पर्जन्यात नसंभव. यज्ञात होती पर्जन्य आणि यज्ञ केल्यामुळं पर्जन्य होतो आणि कर्म केल्यामुळं यज्ञ होतो. आणि कर्म हे कशातून आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे वेदापासून. आणि वेद हे परमेश्वराने निर्माण केलेले येतं. त्यामुळं कर्म ब्रह्मोद्भवमिती ब्रह्माक्षर संडो तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यमेद्य प्रतिष्ठितम. आणि हे जे चक्र आहे हे चक्र जे चालवित नाही जो सांसारिक माणूस एवं प्रवर्तितम चक्रम नान वर्तयती या आघायरिंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. तो मोग म्हणजे व्यर्थ जीवन जगतो. परंतु हा जो संसारी माणूस आहे, परंतु याच्या उलट जो माणूस परमेश्वराच्या चिंतनात घडून गेलेला आहे, जो त्यानं संसाराच्या कोण्याही बंधनात पडलेला नाही, म्हणजे त्यानं संसार म्हणजे ग्रस्ताश्रम स्वीकारलेला नाही, तर त्या माणसाला यस्त्वात्मरतिरेवशा दात्मतुप्तस्य मानवा आत्मनेवचे संतुष्ट तस्य कार्यम न देते. त्याला कोणतंही कार्य करायची गरज नाही. मायबाबा, आता हा जो संसार आहे, संसारामध्ये जवळजवळ सगळेच लोक पडतात. तुम्ही बी संसारात पडलेले असतानाच तर तुम्ही काय करायचं, निदान 50-55 वर्षानंतर तरी या परमेश्वराच्या चिंतनात घडून राहायचं. आणि आपलं घर सोडून 50-60 किलोमीटर लांब जायचं, 100-200 किलोमीटर लांब जायचं आणि परमेश्वराच्या चिंतनात घडून राहतं. आणि ह्या संसाराच्या भानगडीतून बाहेर पडायचं आणि परमेश्वर प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि तो प्रयत्न करण्यासाठीच आपण इथं आलेलो आहेत. आणि तो प्रयत्न करून आपण आपलं हित करून घ्यायचं. आणि असं मायबाबा, असं तुम्ही तुमचं हित कराल. निदान 50-60 वर्षानंतर तरी तुम्ही हे घर सोडून जातान आणि परमेश्वराच्या चिंतामध्ये घडून राहतान, तर तुमचं निश्चितच भलं होईल. तसं करताना अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला दंडोत प्रणाम करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.